नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ थोडा खास आहे कारण दरवर्षीप्रमाणे आता बेंगलोरला आपण जाणार आहे एक्झिबिशनसाठी। कला प्रदर्शन म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला। तर एक भव्य मोठा कला प्रदर्शन होतं बेंगलोरला वर्षातून एकदा आपल्या ऑफिसचं, तर त्यासाठी चाललो आहे आपण। तर आता संध्याकाळची गाडी आहे, आज 10 तारीख आहे डिसेंबर। ट्रॅव्हल्स बुक केली आहे, तर तिकडून सायनवरून आपण निघणार आहे। तर उद्या डायरेक्ट दुपारी 1 पर्यंत पोहोचू। तर त्याला तुम्हाला आजचा प्रवास दाखवतो कसा असणार आहे तो। मंडळी फायनली आपण आलोय गाडीमध्ये। ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल गाडी आहे, म्हणजे डायरेक्ट आतमध्ये आल्यानंतर शूट करतोय कारण बाहेर पूर्ण अंधार आहे ना। जेव्हा गाडी थांबेल ना जेवायला किंवा वॉशरूमला वगैरे, तेव्हा आपण तुम्हाला गाडीचा पूर्ण व्ह्यू दाखवू। एकदम कडक गाडी आहे, म्हणजे जशी गोव्याला जाताना होते ना सेम तशीच आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी प्रीमियम। आपल्यासोबत बघा फलटण गोव्यावालेच आहे आणि एक चेंज झालाय फक्त, गुजराती गेला आणि आगरी आला तर आपले मॅनेजर पुढे आहेत आणि आपण तिघेजण मागे, म्हणजे हे आपले भाऊ आहेत, हे मॅनेजरना कंपनी देणार बस मी आणि रोहन इकडे थांबलो बस। आणि हे आपलं लोअर कंपार्टमेंट आहे, इथे मस्त ठेवायला जागा आहे बघा। बॅगा वगैरे ठेवल्यात आपण। ही रोहनची बॅग, माझी बॅग आता काय डायरेक्ट उशाला घ्यायला लागणार, बस बाकी काय नाही। चद्दर वगैरे पण दिलेली आहे ते बघा, तुम्हाला जर थंडी वगैरे लागत असेल ना तर मस्त आहे। आणि बाहेरचा व्ह्यू आहे। आता कुठेच माहिती आहे का आपण, सायन ईस्ट म्हणजे चुनापट्टीवाला जो हायवे आहे ना, सोमय्या हॉस्पिटलच्या समोर एक्झॅक्ट, म्हणजे बहुतेक गाड्या आहेत ना इथेच थांबतात ना, इथेच हॉल्ट आहे त्यांचा। तर मग इथूनच सुटतात। मग आम्ही सगळेजण एकाच ठिकाणी आलो आहेत, तर इथून आता निघणार। आता वाजले किती आहेत माहिती आहे का, 7:45 वाजता इथून निघाले तर एस्टिमेट टाईम जो आपला आहे ना बेंगलोरचा, हा 2 वाजताचा। बघूया किती वेळात पोचते। आता डायरेक्ट भेटू गाडी सुटल्यावरती, तोपर्यंत संदीप भाऊ जेवत आहेत। चलो मंडळी, तर आपला डाव चाललेला आहे पत्त्याचा बघा। आता संदीप भाऊ पत्ते पिसत आहेत। टाइमपास काय नाही ना, तर हे करायचं टाइमपास। आतमधली लाईट आहे ना ॲक्च्युली चालू नाही, मोबाईलची बॅटरी नाही, हे मेंढीकोट चालू आहे। मेंढीकोट हे विदाऊट पैसे, आपण फक्त जे असं टाइमपास म्हणून खेळतो ना त्यापासून। हे आपले मॅनेजर साहेब, यांना सगळं समजावून द्यावं लागतं की मेंढीकोटच आहे त्याच्यात संदीप भाऊ आपल्याला त्यांना 10 पैकी किती मार्क देणार तू? 10 पैकी त्यांना 10 देऊ शकतो मी। माझ्याकडून माझे टीम मेंबर असून मी 4 मार्क दे तुम्ही किती देणार संदीप भाऊला? संदीप भाऊला मार्क्स किती देणार? 9 मार्क्स। वा संदीप भाऊ, यू आर इंटेलिजंट। आमच्या टीम मध्ये नाहीत म्हणून ते खेळूया आता, नंतर मग भेटू जेवायला डायरेक्ट। डिनरसाठी आहे ना गाडी थांबली आहे, आय थिंक ना सातारा रोडमध्ये आहे। तर ही आपली गाडी आहे बघा। संदीप भाऊ फोटोशूट करतायत आणि आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालंय। तर आता थोडा वेळ थांबतो आणि मग बसमध्ये आपण परत जाऊ, कारण ना इथे थंडी भरपूर आहे। हा पूर्ण पोर्शन बघा, हा हॉटेल आहे इथे। आता आपण डिनर केला पूर्ण आणि हा सगळ्या ट्रॅव्हल्स लागल्या आहेत आणि या सगळ्या ना बेंगलोरला जाण्यासाठी जेवढे आहेत, बेंगलोर, तामिळनाडू म्हणजे साऊथसाठी। आपल्याला चुकीची माहिती भेटलेली, हा पुणेचा एंड आहे, म्हणजे इथून पुणे संपणार आणि मग पुढे जाणार आहे। पण इथेच गाडी पुण्याच्या एंडलाच थांबली आहे। हा पूर्ण ना पुण्याचा हायवे आहे बघा, हे बघा मस्त ना। थंडी एकदम जबरदस्त आहे, विचारू नका। म्हणजे बाहेर नंतर कुरकुडायला झाला, आतमध्ये एवढी थंडी नव्हती कारण आतमध्ये एसीचं एक टेम्परेचर मेंटेनच होतं, त्याच्यामुळे ती थंडी नव्हती तेवढी। आत्ता भरपूर थंडी आहे। हे बघा एक गाडी चालली आहे आता, मस्त आहे मर्सिडीज गाडी। गाडी एकदम कम्फर्टेबल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आपली गाडी ही जे दिसते ना ईस्ट वेस्टवाली ब्लॅक अँड व्हाईट, ती आपली गाडी आहे। आणि इथे संदीप भाऊ आणि रोहन फोटोशूट करत आहेत। एक शिव पॅलेस हॉटेल आहे इथे, आपण इकडे खाल्लं होतं नीलकमल। तर चला थोडा वेळ थांबूया, कारण ना आतमध्ये बसणार होतो बसमध्ये, बट बाहेरून लॉक करून ठेवलं आहे। ते सगळे आल्याशिवाय ते ओपन नाही करणार, त्याच्यामुळे आता बाहेरच थांबावं लागतं। एक 5 मिनिटानंतर निघून जा। चला, हे बघा गाडीचं पूर्ण इंटेरियर आहे, मस्त सुंदर एक नंबर। आणि आपला जो कोच आहे ना तो आहे म्हणजे L9 L8, पूर्ण मागेपर्यंत आहे। आणि हा आपला कोच रोहन झोपला आहे।
आणि हा सेंटर व्ह्यू असा येतो. आणि आत्ता आपण परत आलोय आपल्या गाडीमध्ये. आत्ता निघाली आहे गाडी, एक 5 मिनिटामध्ये निघेल. तर आता डायरेक्ट सकाळी थांबणार जेव्हा हॉल्ट असेल कुठे, आपण कुठे पोचणार माहिती नाही. म्हणजे महाराष्ट्र तरी क्रॉस करणार आपण, हुबळी कदाचित. हा म्हणजे 8-9च्या दरम्यान आपण ना हुबळीलाच असणार, कारण 8च्या आधी आपण उठणारच नाही. चला डायरेक्ट सकाळी भेटू तुम्हाला. शुभ सकाळ मंडळी. डायरेक्ट सकाळी जाग आली. म्हणजे जे रात्री आम्ही 10 वाजता जे झोपलो ना, 10 नाही त्याच्या आधीच झोपलो, ते डायरेक्ट आत्ता जाग आली. म्हणजे त्यांनी वॉशरूमसाठी नाश्त्यासाठी गाडी थांबवली 20 मिनिटांना. तर आत्ता कुठे आहेत माहिती आहे का, आपण महाराष्ट्र सोडला आहे फायनली. कर्नाटकच्या स्टेटमध्ये आपण एंटर केलं आहे. आणि हा कर्नाटकचा कोणता परिसर आहे ना ते माहिती नाही आहे, पण कर्नाटक आहे एवढं माहिती आहे. तर हे जे हॉटेल आहे इथे गाडी थांबवली आहे, रॉयल DD हॉटेल अँड लॉजिंग. आणि पहिलं नाव तुम्हाला दिसेल ते त्यांच्या कन्नडा भाषेमध्ये, जे आपल्याला बिलकुल वाचता येत नाही आहे. तर आत्ता फ्रेश वगैरे झालो आहे, म्हणजे ब्रश वगैरे केला, वॉशरूम वगैरे सगळं झालं आहे. आता थोडा नाश्ता करू आणि मग निघू इकडून. आता तुम्हाला दिवसाचा प्रवास थोडा थोडा दाखवता येईल. रात्रीचं कसं आहे की अंधार असल्यामुळे ना बाहेरचं काही दाखवता नाही आलं, आणि आपली झोप पण कंप्लीट होणं गरजेचं होतं. तर पहिला आता नाश्ता करू आणि मग इकडून असं जाणार आहे वाटतं सरळ आपण, आय थिंक कदाचित. फायनली सगळं नाश्ता वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन रेडी झालो आहे परत आपल्या केबिनमध्ये. तर आत्ता निघते गाडी बंकापूर एरियामध्ये जे थांबले होते ना तिथून. आपलं ना विंडोचा थोडासा प्रॉब्लेम झाला, ही वरती आहे विंडो ना, त्याच्यामुळे असं पूर्ण उभं राहून असं बघावं लागते. असं म्हणजे थोडंसं वरती हायटेड व्हावं लागते बस. तर ठीक आहे. म्हणजे जे अप्पर साईडवाले आहेत ना त्या मस्त आहेत. हे बघा महादेव ट्रॅव्हल्स भारी आहेत, एक नंबर आहे गाड्या इकडच्या. कारण इकडे आहेत ना सगळ्या प्रायव्हेट बसेस चालतात ना, म्हणजे तिकडच्या स्टेटवाला जे ट्रान्सपोर्टेशन आहे ना ते मला वाटतं थोडंसं कमी आहे. जसं आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे, BST आहे, महाराष्ट्र परिवहन मंडळ आहे, तर ते एवढं दिसत नाही इथे. तर आता लागली आहे गाडी हायवेला आणि हा टोल नाका आहे पहिल्यांदाच. पहिला टोल नाका कंप्लीट करणं आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास. चुकीच्या दिशेने जातो आहे आपण. मी म्हटलं की इकडे जाणार आहे, ती इकडे चाललं आहे, आपण इकडून आलो. संदीप भाऊने नानकेट आणले आहेत बघा. संदीप भाऊ हे नानकेट कोण लहान मुलं खातात यार? नानकेट लहान मुलं खातात काय, आपण काय लहान नाही. तुम्ही कुठून लहान आहे? अच्छा केस येत आहेत आताशी. संदीप मी आप जर टाकला ना व्हिडिओ आणि संदीप भाऊच्या भावाने बघितला की मी गेलो माझ्या घरी येणार. इकडचा हायवे आहे ना एक नंबर आहे, म्हणजे 3 लेनवाला आहे. म्हणजे हायवेचं नाव हे पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे म्हणून असं आहे, पण तो काय एक नंबर आहे. हे काहीतरी ना स्कूल बनतं वाटतं. मस्त आहे यार, एक नंबर. आणि इकडचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, डोंगर नाही आहेत. म्हणजे हा सरळ सरळ सपाट मळा. हे बघा तुम्हाला पुढचा रोड पण थोडा थोडा दिसत असेल ना तर तुम्हाला जाणवेल की सरळ एकदम सपाट मळा आहे ना, चढण आहे ना उतारा आहे, एक लेवलमध्ये गाडी चालवा. मस्त आहे. आणि रोडवरती आहे ना असं जाणवत नाही आहेत की खड्डे आहेत म्हणून, अजिबात. बट एक वैशिष्ट्य आहे, इथे मंदिरं खूप भारी आहेत. आणि खास करून इथलं ट्रान्सपोर्टेशन जे रोड कन्स्ट्रक्शन आहे एक नंबर जो हायवे आहे तो तगडा. मंडळी फक्त 100 मीटर म्हणजे 100 किलोमीटरच्या अंतरावरतीच आता आपण आहे. म्हणजे ते चित्रदुर्गा टोल कर्नाटकमध्येच येतं ना, तर त्या एरियामध्ये आहे. हे जे दिसतं ना समोर तुम्हाला, हा टोल प्लाझा आहे. आणि इथून फक्त 100 किलोमीटरवरतीच आहे. म्हणजे जास्त वेळ नाही, हार्डली 1-1.5 तासाचं अंतर फक्त बाकी आहे. त्याच्यावर तेही आपण फटाफट कापणार. ही आपली बघा व्हॉल्वो आहे, जबरदस्त आहे, एक नंबर पळते भारी. 100-120चा स्पीड पकडते, जबरदस्त. आता एक्झॅक्ट मी आता त्या ड्रायव्हरला लोकेशन विचारलं होतं की कुठे जाईल. म्हणजे आनंदराव सर्कलला आपल्याला उतरायचं होतं ना, तर मी त्याला विचारलं कुमारकृपा रोडवरून जाते का. तो बोलतो यशवंतपुरा से जाता है, और नल्ला बिल्ला काहीतरी बोलते ते आपल्याला समजत नाही. तर एक सिंपल फंडा, मॅप टाकायचा
मॅपनुसार जायचं. तरी आनंदराव सर्कलला उतरलं तरी 2.5 किलोमीटर आहे आणि त्या रूटला जर आपल्याला तरी बरोबर कुमारकृपा रोड भेटला CKP तर तिथून वॉकिंग डिस्टन्स आहे. बघू कसं जाता येतं इथे. संदीप भाऊ मला सर्दीतनं पण पेरू खायला देत आहेत, स्वतः पण खात आहेत. वाटायला पाहिजे तुम्हाला काहीतरी. आमच्या तब्येतीची काळजी तुम्ही घ्यायची नाही तर कोणी घेणार? हां खावा मजबूत राहू. आणलं काय माहिती आहे त्या गुजरात्यांसारखं हे जिलेबी आणि काय ठापडा आणि खापडा खातो आता. बस एक आता 5 मिनिटाचा फक्त रस्ता बाकी आहे. तेव्हा मेट्रो गेली आत्ताच वरून. हां वरती हा जो पोर्शन आहे ना हा मेट्रोचा आहे वरचा. चलो म्हणजे बेंगलोरमध्ये पण मेट्रो आहे तर. आणि बेंगलोरची ST KSRTC ऑलमोस्ट पोचलो आहे आता. अरे बापरे हे काय आहे? हा बुक सरळ हे केलं आहे त्यांनी, स्टॅच्यू उभा केला आहे असा. कोण आहे? कुठल्या तरी मूवीचा दिसतोय ना. हा थिएटर आहे ते. एक नंबर. चलो मित्रांनो फायनली आपण उतरलोय आणि आपल्या हॉटेलच्या दिशेने चाललोय आपण. जास्त लांब नव्हतं, एक 5 मिनिटाच्यात वॉकिंग डिस्टन्सवरती होतं. इथे आम्हाला ऑटोवाला 150 रुपये सांगत होता 4 जणांचे. म्हणजे आपले लगेज वगैरे पण होतंच, पण ठीक आहे मस्त आहे. चालत आपण जाऊ शकतो. आपल्या कशा ओढायच्या बॅग आहेत बघा सगळे ओढत आहेत मस्तपैकी. इथून हॉटेल आहे ना फक्त 2 ते 3 मिनटावरती दाखवते, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स. म्हणजे जिथून आपण आता चालत आलो ना तर ते 1 किलोमीटरवरचं अंतर होतं आणि हा पूर्ण पोर्शन आहे. म्हणजे मस्त आहे तसा, शांत कमालीचा शांत आहे. जसा आपला मुंबईला कुलाबाचा वगैरे एरिया आहे ना सेम तसाच आहे. फायनली आहे ना आपण हॉटेलमध्ये आलो आहे. 2nd फ्लोअरला रूम आहे. हा आमचा रूम आहे. रूम नंबर किती आहे? 207. ये है अपना रूम. वा एक नंबर आहे. हा फक्त थोडंसं टिपिकल आहे जुन्यातला, बट ह्या व्ह्यूवरून आपण घेऊ शकतो रूम. जो इथला जो व्ह्यू आहे ना एक नंबर. हा इथून असा पूर्ण हायवे जातो, त्याच्यामुळे हा एकदम जबरदस्त आहे. तर आता जस्ट पोचलो आहे आम्ही. तर आता टाईम झाला आहे 2:37, म्हणजे ऑलमोस्ट 2:30 वाजून गेला आहे. तर आता थोडं फ्रेश होणार आणि मग जेवणार आणि आता परत आपल्याला ना तिकडे ग्राउंडला जायचं आहे. जिथे आपलं आर्ट एक्झिबिशन होतं ना, तर तिथे थोडंसं एक विजिट करून फक्त मग आपण रिटर्न येऊ. तर आजचा दिवस थोडासा फ्रीच आहे. ट्रेनने येतो तर रात्री 10-11च्या दरम्यान पोचलो असतो, पण बसने आलो. चांगलं झालं, लवकर पोचलो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा. माहिती आहे की व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे, थोडंसं